डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900 6200 681 या क्रमांकावर। नसरापूर या ठिकाणच्या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी प्रयत्नशील पीडितेच्या वडिलांशी बोललो। संपूर्ण प्रकरण फास्ट ट्रॅकवर नेणार, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। काहींकडून प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा देखील प्रयत्न सुरू, फडणवीसांची टीका। माझ्या मुलीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कुणीही भेटायला येऊ नये, नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची ही विनंती। नसरापूरच्या घटनेवरून मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, महिला सुरक्षेवरून सरकार अपयशी, संजय राऊतांचा घणाघात। सरकार आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये, सरकारचा एन्काउंटर करायला हवा, राऊत आक्रमक। रोहित पवार, तृप्ती देसाई आणि मेधा कुलकर्णींनी पीडित कुटुंबियांची घेतली भेट, आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी, रोहित पवार आणि मेधा कुलकर्णींची ही मागणी। आरोपीचा एन्काउंटर करा, तृप्ती देसाई आक्रमक। नसरापूर घटनेच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यामध्ये कडकडीत बंद, सर्व व्यापारी असोसिएशन, दुकानदार आणि नागरिकांकडून बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद। नराधमाला कठोरात कठोर शिक्षा देण्याची देखील केली मागणी। नसरापूर प्रकरणातील आंदोलकांवरती पुणे पोलिसांचा लाठीचार्ज, व्हिडिओ जारी करत ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंचा आरोप। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लाठीचार्जचे आरोप सर्व फेटाळले। नसरापूर प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोग आणि बाल हक्क संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल, नराधमाला कठोरात कठोर शासन व्हावं आणि त्यासाठी फास्ट ट्रॅकची मागणी। पीडित कुटुंबाला त्वरित आर्थिक सहाय्य देखील करण्याची केली मागणी। सत्तेशिवाय पक्ष हा टिकूच शकत नाही, राजकीय परिस्थितीमुळे शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय। शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर बच्चू कडूंचे हे वक्तव्य, प्रहारच्या नावावर निवडून येत नाही ही कार्यकर्त्यांची भावना, कडूंचं हे भाष्य। नाशिकच्या TCS प्रकरणामध्ये पीडितांना गुंगीचं औषध दिल्याचा संशय, लैंगिक शोषण करण्यासाठी पीडितांना नशेचा पदार्थ दिला असा आरोप, अधिकचा तपास या संदर्भातला सुरू। विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध, उद्या अधिकृत घोषणा होणार। भाजपचे 5, सेनेचे 2 तर राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचा प्रत्येकी 1 अर्ज वैध, बिनविरोध निवडीवरती उद्या शिक्कामोर्तब होईल। मुंबईमधील भाजपच्या सर्व नगरसेवकांना नोटीस, 89 नगरसेवक सभागृहात अनुपस्थित राहिले त्याबद्दल कारवाई, उद्यापर्यंत उत्तर देण्याची वेळ। सभागृह नेते गणेश खणकर यांनी खुलासा मागितला। महाराष्ट्राच्या प्रशासकीय तिजोरीला 32,000 कोटींची गळती, मार्च 2023 बाबत कॅगचा अहवाल समोर। कर थकवणाऱ्यांवरती आता RTO मेहरबान का, कॅगचा हा सवाल। मुंबईमध्ये एकाच वेळी 60 ठिकाणी सायरन टेस्टिंग, आपत्कालीन स्थितीसाठी नागरी संरक्षण दलाची चाचणी, संकटाची चाहूल लागताच सायरनने इशारा मिळणार। व्यावसायिक सिलेंडर दरवाढीमुळे खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये 15% वाढ होण्याची शक्यता, व्यापारी आणि उद्योग संघटनांकडून तात्काळ सिलेंडर दरवाढ मागे घेण्याची देखील करण्यात आली मागणी। परळीमध्ये पेट्रोल पंपावरती इंधन भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा, 2 दिवसांपासून अनेक पेट्रोल पंप बंद, शेती मशागतीच्या कामांनाही डिझेल मिळेना। विदर्भात उद्यापासून 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळीची शक्यता, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा। वर्धा ठरलं देशातील सर्वात उष्ण शहर, 44.5 अंशांसह तापमानाचा नवीन उच्चांक। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पुढील 3 दिवस उकाडा कायम राहणार, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। परीक्षा केंद्रांवर कूलर आणि शुद्ध पाणी देण्याचे नागपूर खंडपीठाचे निर्देश, उष्णतेच्या लाटेमध्ये विद्यार्थ्यांना दिलासा, परीक्षा केंद्रावरील असुविधांची देखील न्यायालयाकडून दखल। मुंबईमध्ये मंगळवारपासून 30 तास पाणी बंद, जलबुगद्याच्या कामामुळे शहरासह उपनगरात पाणी कपात, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं करण्यात आलं आवाहन। गोंदियामध्ये जनावरांनाही उन्हाच्या तडाख्याचा फटका, पाण्यासाठी माकडांची शहराकडे धाव, तर तहान भागवण्यासाठी साठवलेल्या पाण्याचा आधार। परभणी ग्रामीण भागामध्ये भीषण पाणी टंचाई, हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, नळाला येणारं पाणी पिण्यायोग्य नाही अशी तक्रार। मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच नियंत्रण कक्ष शांत, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील कोंडी आणि अपघाताबाबत नियंत्रण कक्षाला एकही फोन नाही, मिसिंग लिंकचा महामार्गाला पुरेपूर फायदा। दिल्लीतील विवेक विहारमधील इमारतीला भीषण आग, 9 जणांचा होरपळून मृत्यू, अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू, आतापर्यंत 14 जखमींना सुखरूप बाहेर काढलं, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज। पश्चिम बंगाल, तमिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभेचा उद्या निकाल, बंगालमध्ये ममता दीदी की भाजपचा उदय, TV9 वर पहा सुपरफास्ट कव्हरेज। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900 6200 681 या क्रमांकावर।